महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महायुतीचंच सरकार पुन्हा स्थापन होणार आहे। मुख्यमंत्रीपद कोणाला यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून आता राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री असणार आहेत। आता या मंत्रिमंडळात आपला समावेश असावा यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांनी लॉबिंग सुरू केली आहे। तर यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप पक्ष स्वतःकडे 22 खाते ठेवणार आहे। शिवसेनेच्या पारड्यात 12 खाती पडणार आहेत, तर अजित पवारांच्या वाट्याला 10 खाती येणार आहेत, अशी संभाव्य फॉर्म्युला समोर आलेला आहे। महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। 5 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। सध्या शिंदे सरकारमध्ये भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे 10 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री होते। आता यंदाच्या महायुती सरकारमधील खातेवाटपाचा फॉर्म्युला सध्या समोर आलेला आहे। यात भाजपचे 20, शिवसेना शिंदे गटाचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री असतील, अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। भाजप हा यंदाही मोठा पक्ष ठरल्यानं शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपासोबत वाटाघाटी कराव्या लागणार आहे। भाजप हा प्रामुख्याने सत्तेतील आपलं वर्चस्व राखण्यासाठी तशी रणनीती आखताना दिसत आहे, जेणेकरून युतीतील प्रत्येक पक्षावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल। पण अद्याप मंत्रिमंडळाचं खातेवाटप अधिकृतपणे जाहीर झालेलं नाहीये, मात्र संभाव्य फॉर्म्युला समोर आल्याची माहिती आहे। शिवसेना शिंदे गटाने या विधानसभा निवडणुकीमध्ये 57 जागा जिंकल्या, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 13 ते 16 मंत्रिपदांची मागणी केली आहे। यापैकी 13 मंत्रिपद त्यांना मिळणार आहे, त्यापैकी 7 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्रीपद असणार असल्याची माहिती आहे। तिकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 41 आमदार निवडून आलेत। अजित पवारांनी भाजपला 5 आमदारांमागे 1 मंत्रिपद मागितले, त्यानुसार त्यांना 4 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे। यंदाच्या महायुती सरकारमध्ये 43 मंत्री असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीतच आता हा सगळा पेच सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झालेली आहे। या बैठकीनंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आशा वाढलेल्या आहेत, पण अद्याप यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अंतिम निर्णय येणं बाकी आहे। अशाच बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।